या सगळ्या प्रकरणाचा निकाल लागला, लोकांमध्ये खूप मोठा रोष पाहायला मिळाला होता या सगळ्या. मला या गोष्टीचं समाधान आहे की नसरापूरच्या केसमध्ये पोलिसांनी अतिशय प्रोफेशनली इन्व्हेस्टिगेशन केलं आणि आपले पब्लिक प्रॉसिक्युटर योग्य केस त्या ठिकाणी मांडू शकले. त्यामुळे सगळे जेवढे पुरावे दिले होते ते ग्राह्य धरून रेअरेस्ट ऑफ द रेअर केस आहे हे मान्य करून माननीय जज महोदयांनी दोषीला शिक्षा त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिक्षेच्या क्वांटमवर देखील त्या ठिकाणी जो काही जिरं करावी लागते ती झालेली आहे, आर्ग्युमेंट झालेला आहे. आणि आता 29 तारखेला शिक्षेचं प्रोनाउन्समेंट होईल. प्रॉसिक्युशनच्या वतीने प्रूव्ड बियॉन्ड डाऊट अशा पद्धतीनं केस प्रूव्ह झालेली असल्यामुळे त्या नराधमाला मृत्यूदंडाचीच शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ही मागणी कोर्ट मान्य करेल. पण मी विशेष आभार माननीय न्यायालयाचे मानणार आहे, कारण एकदा चार्जशीट दाखल झाल्यानंतर केस किती काळात संपवायची हे न्यायालयाच्या हातामध्ये असतं. आणि या प्रकरणी न्यायालयाने सुट्टीच्या काळातही ही केस चालवलेली आहे. त्यामुळे घटनेचं गांभीर्य समजून घेऊन न्यायालयाने अतिशय वेगाने, कदाचित सर्वात रेकॉर्ड स्पीडने ही केस चाललेली आहे. ही केस एक बेंचमार्क मानून यापुढे देखील दुर्दैवाने जर एखादा प्रकार घडला तर त्याच्यामध्ये तात्काळ न्याय मिळू शकतो अशा पद्धतीनं या केसचं उदाहरण आता सेट होणार आहे. आणि म्हणून मी माननीय न्यायालयाचेही आभार मानतो. आता एकदा न्यायालयाने शिक्षेचा क्वांटम ठरवला की या संदर्भात मग सविस्तर अशा पद्धतीनं प्रतिक्रिया देता येईल. सर, लोहगडावरचं जे प्रकरण पाहिलं की मुलीनं होणाऱ्या नवऱ्याचं जे आहे ढकलून फोन केला, समाजामध्ये अशा काही घटना वाढत आहेत, लग्नाला विरोध होत आहे किंवा प्रेम प्रकरणं जे आहेत, काय नक्की आवाहन असणार आहे राज्याचे गृहमंत्री म्हणून? अशा घटना सातत्यानं होत आहेत. ही अतिशय धक्कादायक अशा प्रकारची घटना आहे, अनाकलनीय अशा प्रकारची घटना आहे. खरं म्हणजे कुठेतरी समाज म्हणून आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे की शिकल्या सवरलेल्या चांगल्या घरच्या मुला मुलींमध्ये अशा प्रकारची दुर्बुद्धी आणि अशा प्रकारची सूडबुद्धी ही नेमकी का तयार होते, याच्या पाठीमागची कारणं काय आहेत? मला असं वाटतं की याला केवळ गुन्हेगारीचा अँगल नाही तर एक सामाजिक अँगल देखील आपल्याला त्याच्यामध्ये बघावा लागेल आणि समाजाची पण एक स्ट्रॉंग व्यवस्था उभी करावी लागेल की अशा पद्धतीची सूडबुद्धी या इतक्या तरुण वयातल्या मुलींमध्ये मुलांमध्ये तयार होऊ नये. पण एकूणच ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. संजय दिना पाटील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. नराधमाला 29 जूनला शिक्षेची सुनावणी होणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. नसापूर प्रकरणात सरकारी वकिलांनी बाजू मांडली आहे. नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आणि 29 जूनला शिक्षेची सुनावणी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर आहेत आणि आज ते विविध विषयांवर बोलत होते. दरम्यान नसरापूर प्रकरणात सरकारी वकिलांनी योग्य बाजू मांडली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. त्यानंतर लोहगडाची घटना ही धक्कादायक असल्याचं देखील फडणवीसांनी म्हटलेलं आहे. केतनचे आईवडील आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित आहेत. लोहगडाची घटना ही धक्कादायक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. त्याचबरोबर नसरापूर हत्येप्रकरणी 29 जूनला सुनावणी होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आणि सरकारी वकिलांनी अगदी योग्य पद्धतीने बाजू मांडली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यानंतर लोहगडाची घटना ही धक्कादायक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. केतन
ज्याचा मृत्यू झालाय त्याचे आई वडील आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर केतनचे आई वडील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील। दरम्यान लोहगडावरची घटना ही धक्कादायक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुण्याच्या दौऱ्यावर असताना केतन याचे आई वडील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेणार आहेत।